अमरावती महानगरपालिका 2026 महानगरपालिका निवडणुकी धामधूम लागली आहे। प्रचाराचे शेवटचे दिवस, त्यातल्या त्यात आज सध्या मी प्रभाग क्रमांक 22 नवी वस्ती बडनेरा या ठिकाणी आलो। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गर्दी बापा गर्दी का काय होय हा। मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येत ज्या माता भगिनी आहेत भारतीय जनता पार्टीच्या या रॅलीत सहभागी व्हायसाठी एकत्र आल्या असून लवकरच रॅली म्हणजे या ठिकाणून चालू होणार आहे। तत्पूर्वी जर आपण विचार केला तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी तथा राज्यसभा खासदार ज्येष्ठ नेते अनिलजी बोंडे साहेब तसेच भाजपा प्रवक्ता असणारे शिवराज कुलकर्णी हे सध्या प्रसार माध्यमासोबत सध्या चर्चा करत असून लवकरच ते आपल्यासोबत बोला। नेमकी त्याची मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया ते आपण ऐकणार आहोत। तर माझ्यासोबत राज्यसभा खासदार तथा भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नेते अनिलजी बोंडे सर आहेत। सर, आज सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि अमरावतीचं वातावरण बदलून गेलं। मुख्यमंत्री साहेबांनी ऐन वेळेवर घेतलेली म्हणजे जे आज बोलले आहेत, तुम्हाला असं वाटत नाही काय की भारतीय जनता पार्टीसाठी फटाके तर पुन्हा काय म्हटलं? माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी निसंदिग्धपणे जाहीर केलं की जिथे कमळ असेल तिथे कमळावर मतदान करा। कारण अनेक लोक अमरावतीमध्ये लोकांच्या डोक्यामध्ये भूल पाडण्याचा प्रयत्न करतात, पण लोकांचे नट काही ढिले नाही। उलट लोक आता भूल पाडणाऱ्याचे नट टाईट करणार आहे। पहा, अनेक जण भूल पाडण्याचा प्रयत्न करतात की मुख्यमंत्री आमच्या जवळचे आहे आणि आमचं चिन्ह म्हणजेच कमळ आहे, आम्ही म्हणजेच भाजप आहो। हा भ्रम आज मुख्यमंत्र्यांच्या त्या व्हिडिओ क्लिपनी संपूर्णतः दूर केलाय। आता तसा प्रचार करणाऱ्याचे भ्रम दूर होईल की आपण म्हणजे काही सत्ता नाही, आपण म्हणजे काही भाजप नाही, आपण म्हणजे काही कमळ नाही। कमळ हे कमळ आहे आणि ते भारतीय जनता पक्षाचं कमळ आहे। आणि म्हणून मी सर्व जनतेला आवाहन करतो, विनंती करतो की मुख्यमंत्र्यांचा तो व्हिडिओ पहा की ज्यामध्ये निसंदिग्ध त्यांनी कमळाला मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे। आणि म्हणून कमळावर मतदान करा। अमरावतीचा विकास करण्याकरता, अमरावतीच्या माता भगिनींना सुरक्षित ठेवण्याकरता, सुरक्षिततेसाठी आणि विकासासाठी कमळ हाच पर्याय आहे आणि कमळाला मतदान करावं। कमळाचा महापौर इथे अमरावती महानगरपालिकेवर विकासासाठी असावा हीच प्रार्थना मी आपल्या सर्वांना करतो। मुख्यमंत्री साहेबांच्या विधानाला एकदम सांगितलं जबरदस्त विधान होतं। भाजपा प्रवक्ते ज्येष्ठ नेते शिवराज कुलकर्णी सर आहेत। सर, सकाळी तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हिडिओ पडला आणि ताकदनं पुऱ्या अमरावतीत व्हायरल झालाय। डबल तोच प्रश्न मुख्यमंत्री साहेबांना जे आज व्हिडिओ टाकला आहे आणि त्या व्हिडिओचा जो संदेश एकदम क्लिअरच दिला ना, दूध का दूध आणि पाणी का पाणी असं आहे। प्रवीण भाऊ गावरान 90 वाले इथं डबल ढोलक्या वाजवून राहिल्या। असं आहे, भाजपचा दरवाजा बंद आहे कमळाचा, असे व्हिडिओ प्रसारित करणारे भाजपच्या दरवाजात उभे आहे। देवा भाऊचा फोटो दाखवल्याशिवाय मतं मिळत नाही म्हणून डबल ढोलक्या वाजवून राहिल्या। चोरासारखे दरवाजे बंद करून लाडक्या बहिणीचे मोबाईल जमा करून चोरासारखे भाषण देऊन राहिले। जनतेला कळते खरं कोण आहे। खरं सांगू, पुढचं राजकारण करण्यासाठी हे डबल ढोलकीवाले MIM निवडून आणण्याच्या फिक्रीत आहे। बडनेरामध्ये MIM निवडून आणण्याच्या फिक्रीत आहे, नवसारीमध्ये MIM निवडून आणण्याच्या फिक्रीत आहे। सारीकडे हात मिळवणी झालेली आहे। त्याच्यामुळे जनतेने बडनेराच्या ठरवलेलं आहे की बडनेरामध्ये मागच्या वेळी 3 MIM निवडून आल्या होत्या, यावेळी असदुद्दीन ओवैसी बोलला की बडनेरात 7 MIMच्या सीटा निवडून येणार आहे म्हणून। बडनेरातली जनता काही वेडी नाही आहे, या डबल ढोलक्याच्या याला प्रचाराला ते भाळणार नाही। आणि मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं तर कोणी त्याचे फोटो वापरो, कोणी त्याचे नाव वापरो, देवेंद्रजी म्हणजे भाजप, भाजप म्हणजे कमळ, मोदीजीचं कमळ, अटलजीचं कमळ, अडवाणीजीचं कमळ, सगळ्यांचं कमळ आहे आणि बडनेरच्या जनतेच्या मनातही कमळ आहे। जर बडनेराची जनता कमळाला विसरली तर MIMचं भूत त्यांच्या मानगुटीवर बसणार आहे आणि हे बसवण्यासाठी हे डबल ढोलकीवाले कारणीभूत राहणार आहे। म्हणून तुम्हाला सांगतो, फक्त कमळ कमळ कमळ। आज सर तुम्ही जर पाहिलं तर प्रभाग क्रमांक 22 दोन्ही मोठे ज्येष्ठ नेते या ठिकाणी आहेत। प्रभाग क्रमांक 22 भारतीय जनता पार्टी उमेदवार
काय म्हणते रणनीती आणि ज्या पद्धतीने सध्या केलेलं विधान, काय म्हणते विजयाचा विश्वास? नाही असं आहे, जनतेने ठरवलेलं आहे की यावेळेचं मत हिंदुत्वाला द्यायचं आहे. अमरावती सुरक्षित नाही, अमरावती सुरक्षित नाही आणि अमरावती असुरक्षित राहिली की या डबल ढोलकीवाल्यांचं राजकारण फावते. सगळ्या दलालांचं, सगळ्या ठेकेदारांचं, कचऱ्यातून पैसे खायचं राजकारण करणारे जे लोक आहे त्यांना लोक कंटाळलेले आहे. म्हणून लोक देवाभावावर विश्वास ठेवणार आहे. बघा, माणूस पैसा यापेक्षा विचार महत्वाचा आहे आणि विचारासाठी महाराष्ट्रामध्ये एक नाव देवाभाऊ, देशामध्ये एक नाव मोदीजी, देशामध्ये दुसरं नाव नितीनजी गडकरी साहेब, यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की MIM छातीवर बसलं नाही पाहिजे, अमरावती खराब करणारे लोक छातीवर बसले नाही पाहिजे. म्हणून ज्याप्रमाणे देवाभाऊने सांगितलं की फक्त कमळ, आमचं चिन्ह फक्त कमळ, कमळाला मत द्या, तर जनता कमळालाच मत देणार आहे. तर हे होते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अनिल मोडेकर त्या तथा शिवराजी कुलकर्णी आज प्रभाग क्रमांक 22 या ठिकाणी नवी वस्ती बडनेरा प्रचारासाठी एकत्र आले असून तुम्ही जर पाहत असाल मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या रॅलीत हे सारे उमेदवार आणि त्याच्या प्रचारार्थ आले भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नेते एकत्र आले असून या पद्धतीनं मुख्यमंत्री महोदयाची असणारी आजची प्रतिक्रिया महत्वपूर्ण, त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नेते ज्या पद्धतीने बोलल्यात हे येणाऱ्या कालखंडात महत्वपूर्ण ठरणार. भारतीय जनता पार्टी सध्या बडनेऱ्यात मोठ्या ताकदीने उतरली असून या ठिकाणी कोणत्या हालती भारतीय जनता पार्टी उमेदवार निवडून यासाठी त्याचा पुरेपूर प्रयत्न राहणार आहे.